की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली आणि म्हणून नायगावच्या या मातीला देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो, या मातीसमोरही नतमस्तक होतो। आमच्या सरपंच ताईंनी प्रस्तावना केली आणि ताईंनी प्रस्तावना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या। ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या माझ्या मनात होतं की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात, त्यामुळे आता ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत, त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील। खरं तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या या विकासाचा इतिहास सांगितला। दुर्दैवाने इतकं महत्त्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं होतं, कुठेतरी खंडित होत होतं आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे, रिस्टोरेशन झालं पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी सुरू केला। आणि भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटलं म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरू शकत नाही। ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल, एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही, अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती। समाज रसातळाला चालला होता, हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता। त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली।